पाहुयात नागपूरची हवा ही आता मुंबई पुण्यापेक्षा देखील सर्वाधिक प्रदूषित समोर आली आहे। मे महिन्यात नागपूर हे राज्यातील दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलंय। मार्च ते मे या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये धुलीकणांच्या पातळीमध्ये कमालीची वाढ झाली, तर विकास कामांमुळे आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। तर नागपूरची हवा आता मुंबई पुण्यापेक्षा देखील सर्वाधिक प्रदूषित झालेली आहे। अनेकदा प्रदूषण म्हणजे फक्त हिवाळ्यातच होतो असं समज जे आहे मात्र उन्हाळ्यात सुद्धा ज्या पद्धतीने प्रदूषणाची वाढ जी आहे ते होताना दिसत आहे। पुणे आणि मुंबईच्या मागे जे आहे ते नागपूर आता एका अर्थानं सामोर गेलेलं आहे। काय एका अर्थानं प्रदूषण या संपूर्ण संदर्भात जे आहे ते रिसर्च करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत लीना बुधे मॅडम आहेत। काय सांगाल एकूणच तुमच्या संस्थेने काय रिसर्च एका अर्थानं केलेला आहे? मुंबई असेल किंवा पुणे असेल यांना जे आहे ते मागे टाकून जे आहे ते आता नागपूर जे आहे पुढे गेलेलं आहे, कसा संपूर्ण रिसर्च आहे? हा जो रिसर्च आहे हा क्रिया म्हणून एक संस्था आहे, जे दिल्ली बेस्ड संस्था आहे आणि ते डेस्क रिसर्च करतात। त्या संस्थेने हे रिसर्च केलं आहे। हे रिसर्च करताना त्यांनी आपला जो ऑनलाईन डेटा असतो ज्याच्यात पूर्ण मॉनिटरिंग होत असते, GPOचा जो सिव्हिल लाईन्सचा जो कंटिन्युअस मॉनिटरिंग स्टेशन आहे किंवा आपला महालातला जो कंटिन्युअस मॉनिटरिंग स्टेशन आहे नागपुरात, त्याचा डेटा घेऊन त्यांनी हा रिसर्च स्टडी केलेली आहे। आणि स्टडीमध्ये क्लिअरली दिसत आहे की समर सीझनमध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे ह्या 3 महिन्यात पण प्रदूषणचा खूप जास्ती प्रमाणात आपल्याला दिसला। PM10 जो आहे तो जो पार्टिक्युलेट मॅटर असतो 10 मायक्रोग्रॅमचा, तो खूप जास्ती दिसला आहे। 92 डेजच्या मॉनिटरिंगमध्ये आपल्याला दिसलं की 46 दिवस जो आहे तो ते पूर्ण हाय लेवलवर होता। आणि आपली जी समज आहे की समरमध्ये कमी प्रदूषण होतो आणि विंटरमध्ये खूप जास्ती प्रदूषण असते, पण असं न होता आपल्याला असं दिसत आहे की नागपुरात समरमध्ये पण खूप जास्ती प्रदूषण होत आहे। लोकांना काही कधी वाटतच नाही की गार्बेज जो असतो म्हणजे कचरा जो असतो त्याला बायोमास बर्निंग ज्याला म्हणतो आपण, तो आपण जर जाळला तर त्याच्यामुळे जो प्रदूषण होतोय तो पण 10% आहे इथे शहरात। लोकांना असं वाटते की गार्बेज जाळलं म्हणजे तो गायब झाला, पण तो गायब नाही होत, तो हवेत जातो आणि हवेत जाऊन तो वेगळ्या प्रकारच्या प्रदूषण करतो, जे आपल्या आरोग्याला पण खूप हानिकारक असतो। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मुत्तुर, जय महाराष्ट्र, नागपूर।